नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023-24चे ऑनलाईन अर्ज जे आहे ते सुरू झालेले आहेत व त्याची तारीख देखील जी आता आहे ती मुदतवाढ म्हणून वाढवून देण्यात आलेली आहे. याची शेवट तारीख राहणार आहे 15 मार्च 2024. 15/3/2024 ही याची शेवटची तारीख राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत देखील तुमचे स्वाधार योजनेचे फॉर्म भरलेले नसतील तर लवकरात लवकर तुमच्या जवळील सायबर कॅफेमध्ये जायचं आहे. संपूर्ण डॉक्युमेंट जे सांगितलेले आहेत मी मागच्या व्हिडिओमध्ये, जर व्हिडिओ तो नसेल पाहिला तर तो व्हिडिओ पाहून घ्या व संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्यासोबत कॅरी करा आणि सायबर कॅफेमध्ये जाऊन तुमचा फॉर्म जो आहे तो फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं कोणाकोणाला याचा लाभ मिळणार आहे. तर अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही स्वाधार योजना राबविली जाते. तर जे इयत्ता 11वी 12वी आणि उच्च शिक्षणासाठी आपले गाव सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये स्थलांतरित झालेले असतील अशा विद्यार्थ्यांना ही स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो व त्या विद्यार्थ्याचे सरकारी हॉस्टेलमध्ये नंबर न लागता तो प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये किंवा प्रायव्हेट रूम करून राहत असेल तर अशा विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, भोजन भत्ता या प्रकारे सर्व मिळून जे आहे ते वार्षिक 51,000 रुपये जे आहेत ते त्या विद्यार्थ्याला दिले जातात. तर मित्रांनो, या संदर्भात मुदतवाढ जी झालेली आहे त्या संदर्भात एक आपल्याकडे न्यूज आर्टिकल देखील आलेलं आहे. ते आपण न्यूज आर्टिकल देखील याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2023-24साठी पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. विद्यार्थी आपला अर्ज http://www.syn.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर जाऊन त्या अर्जाची प्रत प्रिंट अर्ज भरल्यानंतर 2 दिवसात आवश्यक कागदपत्रांसह प्रवेशित महाविद्यालयातील समान संधी केंद्राकडे जमा करणे बंधनकारक आहे. तसेच प्राप्त झालेले अर्ज एकत्रित फेरतपासणी करून संबंधित महाविद्यालयाकडील प्राचार्य यांनी सही शिक्क्यासह 7 दिवसाच्या आत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असून प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. यात भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये करणे आवश्यक आहे. त्यानंतर इथे नांदेड महानगरपालिका हद्दीपासून 5 किलोमीटर परिसरात असलेली महाविद्यालये, शैक्षणिक संस्था या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम पुढील प्रमाणे आहे. भोजन भत्ता 28,000 रुपये राहणार आहे. त्यानंतर निवास भत्ता जो आहे तो 15,000 रुपये राहणार आहे आणि निर्वाह भत्ता जो आहे तो 8,000 असा राहणार आहे. प्रति विद्यार्थी एकूण रुपये 51,000 रुपये. वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000 रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 2,000 रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी देण्यात येईल. तर जे काही विद्यार्थी आहेत त्यांना इथे प्रत्येक विद्यार्थ्याला 51,000 रुपये इथे दिले जाणार आहेत व अभियांत्रिकी शाखेतील जे विद्यार्थी आहेत किंवा वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी आहेत त्यांना एक्स्ट्रा 5,000 रुपये जे आहेत ते काही सामान घेण्यासाठी, शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी एक्स्ट्रा दिले जाणार आहेत व दुसरे काही शैक्षणिक साहित्यासाठी 2,000 रुपये जे आहेत ते इथे दिले जाणार आहेत. भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येईल. या योजनेसाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थी इयत्ता 10वी 12वी पदविकामध्ये किमान 50% पेक्षा जास्त गुण
असणे अनिवार्य आहे। या योजनेमध्ये दिव्यांग, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी 3% आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादाही 40% असेल। जे अपंग विद्यार्थी असतील त्यांना इथे मार्कमध्ये सूट दिलेली आहे व त्यांना 3% आरक्षण देखील आहे, तर त्यांना इथे 40% फक्त लागणार आहेत। जे अपंग विद्यार्थी असतील, अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध त्यांच्यासाठी। विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे तो तेथील स्थानिक रहिवासी नसावा, हे महत्त्वाचं आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिकापासून 5 किलोमीटर परिसरात असलेली महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अर्ज करावा। विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा। विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती 75% पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे। शासन परिपत्रक 31 ऑक्टोबर 2023 नुसार विद्यार्थ्याला नांदेड जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा। विद्यार्थ्याची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल। या योजनेसाठी खास बाब सवलत लागू राहणार नाही। तर हा एक छोटासा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।